नागपूरची 135 वर्ष जुनी परंपरा आजही तितकाच उत्साहात जिवंत आहे। नागपूरकरांची ओळख ठरलेला मारबत उत्सव आज पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे। पिवळी आणि काळी अशा दोन मारबतांचा भव्य मिरवणुका शहरभर काढल्या जातात। सामाजिक वाईट प्रथा, भ्रष्टाचार, महागाई आणि आजारपण यांचं दहन करण्याचं प्रतीक म्हणून मारबत जाळण्याची परंपरा आहे। या अनोख्या परंपरेला पाहण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरतात। नागपूरचा मारबत उत्सव म्हणजे शहराचा आत्मा। 135 वर्षांपासून ही अनोखी परंपरा सुरू असून आजही लोकांच्या श्रद्धेचा व सामाजिक जागृतीचा संदेश देत आहेत। मारबत म्हणजे काय? तर पिवळ्या रंगाची मारबत हा ब्रिटिश सत्ता व महामारक रोगांचे प्रतीक मानला जातो। तर काळी मारबत ही भोसले राजघराण्यातील राणी बांकाबाईच्या ब्रिटिशांपुढे आत्मसमर्पणाच्या कृत्याविरोधातील जनतेच्या आक्रोशाचे प्रतीक आहे। इडा पिढा घेऊन जा गे मारबत या घोषणांसह कागद आणि बांबूंपासून बनवलेले हे पुतळे नागपूरच्या रस्त्यांवरनं 10 किलोमीटर लांब मिरवणुकीत नेले जातात। शेवटी या पुतळ्यांना जाळून समाजातील नकारात्मकता, वाईट प्रथा, आजार, रोग आणि भ्रष्टाचाराचे दहन केल्याचा संदेश दिला जातो। प्रत्येक वर्षी समाजातील तात्कालीन समस्यांना अधोरेखित करणारे बैज्जा म्हणजे शुंभंकर तयार केले जातात। यंदा देखील महागाई, मद्यपान, भ्रष्टाचार, बेरोजगारी यांसारख्या विषयांवर लोकांनी बैज्जा बनवून मिरवणुकीत प्रदर्शित केलेत आहे। इतवारी, तांडापेठ, नेहरू पुतळा चौक या भागातून निघालेल्या पिवळ्या व काळ्या मारबतांच्या मिरवणुका आज वातावरण भारून टाकत आहेत। पोलिसांनी सुरक्षेची चोख व्यवस्था केली असून पोलीस आयुक्त स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। नागपूरचा हा मारबत उत्सव फक्त परंपरा नाही तर सामाजिक संदेश देणारी अनोखी चळवळ आहे। नकारात्मकतेचा नाश आणि सकारात्मकतेचा विजय हेच या उत्सवाचं वैशिष्ट्य।